जय स्वामीनारायण मंडळी, जय कष्टभंजन देव, राधे राधे. तर आज कृष्ण पक्षातील पवित्र अधिक मास चालू आहे आणि तुम्हाला माहिती असेल कृष्ण पक्ष चालू आहे आणि कृष्ण पक्षातील अष्टमीचा दिवस आहे. अष्टमी म्हणजे कृष्ण जन्माष्टमीचा दिवस आहे आणि आपण हा अधिक मास, पवित्र पुरुषोत्तम मास 4 वर्षातून एक वेळा येतो. तर आपण प्रत्येक सण वर्षभराचे या अधिक मासमध्ये साजरे करतो. सण म्हणजे भगवंताचे जन्मदिवस, 5 पर्व, जसं की राम जन्माष्टमी, हनुमान दादाचा जन्म, बाळकृष्णाचा जन्म, श्री गुरुदेव दत्तात्रेयाचा जन्म, नवनाथांचा जन्म, स्वामीनारायण भगवंत, लक्ष्मीनारायण देव यांचे सर्व सण आपण आपल्या रूढी परंपरेनुसार आपण सेलिब्रेट करत असतो. तर बघू शकता आज कृष्ण जन्माष्टमी आहे, म्हणजे बाळकृष्णाचा जन्म आहे आणि त्यानिमित्त मी माझं देवघर कसं सजवलेलं आहे बघू शकता तुम्ही. कित्येक लोक म्हणतात सगळ्या बायकांचं काम असतं देवधर्म करणं, पण ही गोष्ट खोटी आहे. त्यांनी त्यांच्या मनाने कुठल्याही गोष्टी तयार करतात आणि उगीच समोरच्या व्यक्तीची मानसिकरित्या खच्चीकरण करतात. पण आपल्याला वेळ जरी नसला तरी वेळ काढावा लागतो भगवंतासाठी. सहज 10 दिवसामध्ये जर आपण ॲडमिट झालो तर डॉक्टर किती आपल्याकडून पैसे घेऊन घेतात आणि जो भगवंत आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव, त्या अवयवाचं रक्षण करतो, त्या भगवंताला आपण विसरून जातो. काय मागतो भगवंत? प्रेमाचाच भुकेला असतो. आणि हे बघू शकता, तुम्हाला असं वाटत असेल की हे फुलं जे आहे मोगऱ्याचे, शेवंतीचे, हे खूप महाग आहे. असं काही नाही. मार्केटमध्ये हे सर्व फुलं मी जितके गजरे केलेले आहे, हार केलेले आहे, हे बघू शकता. हे एवढे हार केलेले आहे. आपला एवढा मोठा फक्त एकाच बिल्लासाचा बघू शकता. माझं एवढं बिल्लास 2 बोटांचं हे एवढ्या बिल्लासाचा गजरा आपल्याला बाजारामध्ये 20 रुपयाचा मिळतो, 25 रुपयाचा, 40 रुपयाचा मिळतो. आणि हे सर्व फुलं बघू शकता तुम्ही केवढा मोठा 2 बिल्लासाचा हा गजरा आहे. हा इकडनं 1 घटामागे आहे थोडा आणि इकडनं 2 समजून घ्या, आणि घटामागे आहे. आणि हे बघा 4 बिल्लासाचा गजरा हा. आणि हे बघू शकता हा सुद्धा 2 बिल्लासाचा हनुमान दादाचा आहे. हा इकडनं 1.5 आणि इकडनं 1.5 असा 3 बिल्लासाचा हा खाटूश्याम बाबाचा हार आहे. नवनाथ बाबांचा हार 2 बिल्लासांचा आहे आणि श्री गुरुदेव दत्तात्रेयांचा हार 2 बिल्लासाचा आहे. आणि बाळकृष्ण भगवंताचा अथांग बाळाचा जो हार आहे तो फक्त 1.5 बिल्लासाचा आहे. आणि इतके तुम्ही विचार करा की एक बिल्लास आपल्याला 20 ते 25 40 रुपयाचा एक हार मिळतो. हे सर्व फुलं फक्त 50 रुपयाचे मिळालेले आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता 300-400 रुपयाचे हे हार आहे. आपल्याला साडी घ्यायला, ड्रेस घ्यायला आणि शॉपिंग करायला वेळ मिळतो, मग आपल्याला फुले मार्केटमध्ये जायला वेळ मिळत नाही का? आणि बघा भगवंत किती सुंदर दिसतो. काही नाही, फुले मार्केटमध्ये गेल्यानंतर आपण किती दिवसाचे फुलं एकच वेळा आणू शकतो, मात्र 100 रुपयामध्ये खूप फुलं आणू शकतो. मी वरच्या देवांना हार नाही घालू शकत, मी त्यांना प्रत्येका देवाला एक एक फूल दिलेलं आहे. आणि असा माझा कृष्ण जन्माष्टमीचा माझ्या भगवंताचा हा शृंगार आहे. रात्रीला मी भगवंताचा 12 वाजेला आरती करेल. तोपर्यंत 9 ते 12 काही ना काही उपासना करेल. आणि देवी भगवती हे बघू शकता, योगमाया भगवंताच्या जन्माआधी यशोदेच्या पोटी ही योगमाया जन्माला आली. ती पार्वतीचं स्वरूप होतं. आपली कुलदेवी कोणतीही असो, ती योगमायाच आहे, ती भगवतीचंच रूप आहे. आता माझी कुलदेवी ही जोगेश्वरी भगवती आहे आणि मी तिला योगमायाच समजते, म्हणून तिचा आज मी वाढदिवस सेलिब्रेट करेल, तिची ओटी भरेल, तिचा बघा शृंगार करेल. आणि हे बघू शकता, घटाचं नारळ नवरात्राच्या पहिल्या दिवशी ठेवलेलं होतं आणि त्याला बघा किती मोठा कोंब आलेला आहे. मस्त छानपैकी बहरते आहे. माझ्या घरी ती खूप खुश आहे. आता योग्य त्या व्यक्तीला मी हे नारळ देईल त्याच्या अंगणात किंवा शेतामध्ये लावायला. आता आम्ही शहरामध्ये राहतो, तर शहरामध्ये फुलं झाडं लावायला, तुळशी लावायला जागा नसते, तर हे झाड आपण कुठे लावाल? आणि आपण भाड्याच्या घरामध्ये राहतो. त्याच्यापेक्षा एका ओळखीच्या व्यक्तीला, जी व्यक्ती त्या जोगेश्वरी मातेच्या झाडाला व्यवस्थित सांभाळू शकेल, मोठं करेल, अशा व्यक्तीच्या हवाले मी हे नारळ हे घटाचं नारळ करेल. तर तुम्ही सुद्धा तुमची जी आई असेल, कुलदेवी आई, तिची तुम्ही सुद्धा ओटी भरा, तिचा आज वाढदिवस सेलिब्रेट करा.
सेलिब्रेट म्हणजे काय? तर मग आपला जो देवीचा टाक असतो आणि टाक नसला तर आपल्या घरी प्रतिमा असते कुलदेवीची, तिचं औक्षण करायचं, तिचं पंचामृत स्नान करायचं आणि देवीचं तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा असेल तर करायचा, नाही तर नवार्णव मंत्राचा जाप करायचा 108 वेळा. तुम्हाला देवीचं जे काय येत असेल ते तुम्ही करायचं आणि देवीची ओटी भरायची. खणा नारळाची अजून मला भरायची बाकी आहे, मी संध्याकाळी भरेल. आणि 12 वाजेला देवीचा आणि भगवंताचा वाढदिवस मी सेलिब्रेट करेल. विष्णू सहस्त्रनाम, नारायण कवच, नारायण स्तोत्र, हरिपाठ आणि व्यंकटेश स्तोत्र 21 वेळा, असं 9 वाजेपासून 12 वाजेपर्यंत काही पद सुद्धा म्हणेल. आपल्याने जशी होते तशी सेवा करायची. तुम्हाला संस्कृत आणि प्राकृत वाचता येत नसेल किंवा कित्येक बायका अशा आहे की त्यांना वाचन करणं बिलकुल आवडत नाही, तर त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र बोलायचा. जितका जास्त बोलला जाईल तितका बोलायचा. तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज आवडत असतील तर त्यांचं नाव घ्यायचं. बघू शकता सगळ्या देवांचा शृंगार मी खूप छान केलेला आहे. माझी अर्धी उपासना याच्यातच होऊन जाते. मला खूप आवडतं. मी एक एक फूल माळताना, ओवताना धाग्यामध्ये मी भगवंताचं नामस्मरण, दत्तात्रेयाला हार केला तेव्हा ओम द्राम दत्तात्रेय नमः हाच मंत्र म्हटला जोपर्यंत हार बनवला गेला तोपर्यंत. नवनाथांना हार बनवला तेव्हा मी ओम नवनाथाय नमः असाच मंत्र म्हटला जोपर्यंत हार बनवला गेला तोपर्यंत. आणि खाटू श्याम बाबांना जो हार बनवलेला आहे, हा हार बनवत असताना मी तितका वेळ ओम श्री श्याम देवाय नमः याच मंत्राचा जाप केला. हनुमान दादा आणि आपले लाडके हनुमान दादा आणि श्रीराम प्रभू यांचा जो हार बनवला तेव्हा मी संपुट मंत्राचा जाप केला. ओम श्री राम रामाय नमः, ओम हम हनुमते नमः, ओम राम रामाय नमः या संपुट मंत्राचा जाप मी केला पूर्ण हार बनवला गेला तोपर्यंत. आणि बाळकृष्णाचा हार बनवताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा मी जाप केला. आणि मी हे बघू शकता शनी महाराजांचा चालीसा आहे. मी शनी महाराजांचा सुद्धा मंत्र म्हटला. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वरम या मंत्राचा सुद्धा जाप केला. सोबत हनुमान चालीसा सुद्धा म्हटला. मी एवढे सगळी देवाची पूजा करताना, देवाची अंघोळ घालताना, देवाला पंचामृताने स्नान करताना, देवाला हळदी कुंकू तिलक चांदला चंदनाचा टिळा लावताना मी सगळ्या देवांचं नामस्मरण केलं, सगळ्यांना आवाहन केलं. आज भगवंताचा वाढदिवस आहे, भगवंताच्या वाढदिवसाला सगळ्यांनी हजर राहा. आणि माझी डेली उपासना हीच असते. आणि हा माझा अखंड दिवा आहे. तुम्ही म्हणाल की तो किती खराब झालेला आहे. त्याच्यातलं तेल पडून जातं, मी तसाचा तसा ठेवते. आणि हे जे काळं काळं दिसत आहे त्याच्यामध्ये कमळाची बी आहे. कमलगट्टा म्हणता का त्याला, काहीतरी ते एक आहे. आणि त्याचा गुल पडतो, तो तेलामध्येच पडून जातो. आणि मी दीड महिन्यातून त्या दिव्याला धूत असते, कारण तो माझा अखंड दिवा आहे. मी त्याला 2022 पासून तर चालू ठेवलेलाच होता, पण मागच्या 2 वर्षापासून आता अखंड चालूच आहे. 2022 पासून मी 7-8 महिने अखंड दिवा लावलेला होता. नंतर गॅप जात होता, पण मी ठरवलं की नाही, जर मी कळस मांडते आहे आणि जर माझ्या घरामध्ये कुलदेवी विराजमान आहे तर मी अखंड दिवा नक्की लावेल. आणि काही नाही, देवी माता खूप देते. लाखोंनी पैसे लागतात आपल्याला दवाखान्याला, आणि देवाला थोडं द्यायला काय हरकत आहे. देवामुळे तर आपला श्वास चालत आहे, आपण आनंदी आहे, सुखी आहे, समृद्ध आहोत. ऐश्वर्य संपत्ती आपल्या जीवनामध्ये खूप नांदत आहे. मग त्या देवाचे आभारी राहायला काय हरकत आहे. आणि कोटी कोटी धन्यवाद भगवंता, कोटी कोटी धन्यवाद भगवंता, कोटी कोटी धन्यवाद. तू माझ्या जीवनात आला, तू माझ्या मिस्टरांच्या जीवनामध्ये आला. देवी आई कोटी कोटी धन्यवाद. तू माझ्या जीवनात आली, माझ्या नवऱ्याच्या जीवनात, आमच्या जीवनामध्ये आली. तू आम्हाला सुखी ठेवत आहे, आनंदी ठेवत आहे, निरोगी ठेवत आहे. आपण भगवंताचे आभार मानायला शिकले पाहिजे. बघू शकता तुम्ही किती सुंदर माझं देवघर दिसत आहे. मी जेव्हा किचनमध्ये येते आणि देवघराकडे माझं लक्ष जातं तेव्हा एक अनुभूती होते. मी पंढरपूरमध्ये, कधी गाणगापूर, कधी वृंदावन, कधी मथुरा, कधी द्वारका, कधी आपलं खाटूश्याम बाबांचा दरबार. मला प्रत्येक वेळी वेगवेगळा दरबार, वेगवेगळं तीर्थ आठवतं. आणि आता तर माझ्या घरी नवनाथांचंही आगमन झालेलं आहे. मी त्यांची उपासना करते, ग्रंथ
पारायण करते. मग का बरं नको नवनाथ माझ्या घरी? मला एक बाई बोलली की तू कशाला घेतले ग नवनाथांना घरी, कशाला आणलं ग? त्यांचे नियम खूप कडक असतात. त्यांचे नियम कितीही कडक असले ना तरी ते आपल्या बाळाला कधीही शिक्षा देत नाही. मायबाप कधीच आपल्या बाळाला शिक्षा देत नाही. तसे माझे नवनाथ प्रभू आहे. काही चूक भूल झाली तर ते मला माफ करतील, हा माझा पूर्ण त्यांच्यावर विश्वास आहे. तुम्हाला माझं देवघर, माझा शृंगार, भगवंताचा मी केलेला शृंगार, माझे नवनाथ प्रभू, माझे खाटू श्यामबाबा, माझा हनुमान दादा, माझा बाळकृष्ण अथांग, माझी देवी आई जोगेश्वरी माता योगमाया कशी वाटली? तुम्ही कमेंट करा, नक्की कमेंट करा. कसा वाटला शृंगार? आणि माझ्या अथांगला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्या आणि माझ्या योगमायेला सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्या. खूप आनंदी राहा, निरोगी राहा, दीर्घायुषी राहा. जय स्वामीनारायण, जय कष्टभंजन देव, राधे राधे, जय माता दी.